प्रभू श्रीराम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा काही दिवसांवरती आलाय। येत्या 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अयोध्येत मोठा सोहळा रंगणार आहे। यात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। तत्पूर्वी रामाच्या 3 मूर्तींपैकी एक मूर्तीची निवड करण्यात आली असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे। देशातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तीची निवड करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे। अरुण योगीराज नेमके कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणया, आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर अरुण योगीराज कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये वास्तव्यास आहेत। त्यांच्या कुटुंबात अनेक प्रसिद्ध मूर्तिकार होऊन गेले। अरुण यांनी साकारलेल्या मूर्तींना विविध राज्यांमधून मागणी असते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रतिभेचं, कौशल्याचं कौतुक केलेलं आहे। अरुण यांनी आतापर्यंत अनेक सुंदर मूर्त्या घडवलेल्या आहेत। अरुण यांचे वडील योगीराज देखील उत्तम मूर्तिकार आहेत। त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजांनी संरक्षण दिलं होतं। अरुण योगीराज यांना लहानपणापासूनच मूर्ती घडवण्याची आवड आहे। MBA पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ खाजगी कंपनीत काम केलंय, पण त्यांच्यातला मूर्तिकार त्यांना स्वस्त बसू देत नव्हता। त्यामुळे 2008 पासून मूर्ती काम सुरू केलं। इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 30 फूट उंच मूर्ती आहे। ती अरुण योगीराज यांनी साकारलेली आहे। नेताजींच्या 125व्या जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतंत्र लढ्यातील नेताजींच्या योगदानावर भाष्य केलं आणि त्यांनी एक मूर्ती इंडिया गेट परिसरात उभारण्याचा मानस बोलून दाखवला। मोदींची इच्छा अरुण यांनी पूर्ण केली। त्यांनी 30 फूट उंच मूर्ती घडवली। यासोबतच त्यांनी नेताजींची 2 फूट उंच मूर्ती मोदींना दिली आहे। त्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले होते। अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्याची 12 फूट उंच मूर्ती साकारली। म्हैसूरच्या चुंचनकुटेमध्ये हनुमानाची 21 फुटी मूर्ती घडवली। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 15 फूट उंच मूर्ती उभारली। तसंच म्हैसूरमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांची सफेद अमृतशिला प्रतिमा, नंदीची 6 फूट उंच अखंड प्रतिमा, बनशंकरी देवीची 6 फूट उंच मूर्ती, म्हैसूरच्या राजाची 14.5 उंच पांढरी अमृतशिला यांच्यासह अनेक मूर्त्या अरुण यांनी साकारलेल्या आहेत। अरुण योगीराज यांची प्रगती पाहून आई सरस्वती यांनी आनंद व्यक्त केलाय। अरुण गेल्या 6 महिन्यांपासून अयोध्येतच आहेत। त्यांचं हे यश पाहायला आज त्यांचे वडील हवे होते, अशा हृदय भावना त्यांनी बोलून दाखवल्या। असेच नवनवीन टॉपिक्स पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। अपडेट रहा।